भारतीय महिला संघानं पहिल्या टी20 सामन्यामध्ये श्रीलंकेवर सहज विजय मिळवलाय। भारतानं श्रीलंकेवर 8 गडी राखून मात करत 5 सामन्यांच्या मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली। श्रीलंकेनं भारतासमोर 122 धावांचं आव्हान ठेवलं होतं, मात्र जेमिमा रॉड्रिग्जनं अर्धशतकी खेळी करत भारताचा विजय सुकर केला। आता दोन्ही टीममधला दुसरा टी20 सामना 23 डिसेंबरला रंगणार आहे। भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधनानं विशाखापट्टणम इथं टी20 खास रेकॉर्ड आपल्या नावावर केलंय। स्मृती मानधनानं टी20 करिअरमध्ये 4000 धावांचा टप्पा पूर्ण केलाय। भारताकडून अशी कामगिरी करणारी स्मृती पहिली महिला फलंदाज ठरली आहे। जगातली दुसरी महिला फलंदाज ती ठरली आहे। अंडर-19 आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये भारताचा दारुण पराभव झालाय। अंतिम फेरीत पाकिस्ताननं भारताचा 191 धावांनी धुव्वा उडवत अंडर-19 आशिया कपवर नाव कोरलंय, तर पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर विजयासाठी 348 धावांचं आव्हान ठेवलं होतं, मात्र प्रत्युत्तरात भारतानं केवळ 156 धावांपर्यंत मजल मारली आहे। ऑस्ट्रेलियानं इंग्लंडचा 82 धावांनी धुव्वा उडवत ॲडलेड कसोटी जिंकली आहे। पॅट कमिन्सच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियानं विजयाला गवसणी घालत प्रतिष्ठेच्या ॲशेस मालिकेवर पुन्हा एकदा कब्जा केला। या मालिकेमध्ये 2 सामने बाकी असले तरी कांगारूंनी 3-0 ची विजय आघाडी घेतली आहे। नागपूरच्या विश्वविजेता आंतरराष्ट्रीय तिरंदाज ओजस देवतळेनं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत हैदराबादमधल्या राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत 150 पैकी 150 गुणांची कमाई केली आहे। यासह ओजसनं विश्वविक्रमाची बरोबरी साधली आहे। याशिवाय 2025चा राष्ट्रीय विजेताही तो ठरला आहे। नागपूरमध्ये काँग्रेसला धक्का बसलाय। काँग्रेसच्या माजी नगरसेविका दर्शनी धवड यांनी भाजपत प्रवेश केलाय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला। पुण्यातल्या मंचर नगर पंचायतीमध्ये 2 उमेदवारांना मतदारांनी समान कौल दिला। यावेळी चिठ्ठी उचलण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिवसेनेच्या लक्ष्मण पारधी यांची नगरसेवकपदी निवड झाली। या प्रभागामध्ये शिवसेनेनं लक्ष्मण मारुती पारधी आणि भाजपनं ज्योती संदीप बाणखेले यांना रिंगणामध्ये उतरवलं होतं। पालघर नगर परिषदेमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष उत्तम घरत हे 5153 मतांनी विजयी झाले। उत्तम घरत या आधीही 4 वेळा पालघरचे उपनगराध्यक्ष राहिलेले आहेत। पालघर नगर परिषदेवर शिवसेनेचे 19, भाजपचे 8, शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे 3 नगरसेवक निवडून आलेले आहेत। पालघरमध्ये शिवसेना पक्षानं भाजपला जोरदार धक्का दिलाय। अहंकाराचा विनाश होऊन विनम्रता जिंकली असा टोला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संख्या यांनी नाव न घेता भाजपचे जिल्हाप्रमुख भरत राजपूत यांना लगावला। पालघरच्या डहाणू नगर परिषदेवर भाजपला धक्का देत शिवसेनेनं सत्ता काबीज केली। शिवसेनेचे नगराध्यक्ष राजेंद्र माछी हे मोठ्या मताधिक्यानं विजयी झालेत। नगर परिषदेवर भाजपचे 17, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 8, शिवसेनेचे 2 नगरसेवक निवडून आलेले आहेत। पालघरच्या जव्हार नगर परिषदेमध्ये प्रथमच भाजपचं कमळ फुलले। नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या पूजा उदावंत विजयी झालेले आहेत आणि नगरसेवक पदाच्या एकूण 20 जागांपैकी भाजपचे 14 नगरसेवक हे विजयी झालेले आहेत। भंडाऱ्यातल्या 2 नगर परिषदेमध्ये भाजपचे नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत। आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पत्नी अश्विनी भोंडेकर यांना प्रचंड बहुमतानं मागे टाकत विजय मिळवलाय आणि यावेळी भाजप आमदार परिणय फुके यांनी जल्लोष रॅली दरम्यान स्थानिक आमदाराचा आनंदात दंड थोपटला। जालन्यातल्या अंबड नगर परिषदेमध्ये भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार देवयानी कुलकर्णी विजयी झाल्यात। भाजपच्या 14, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे 4, राष्ट्रीय समाज पक्षाचे 2 आणि काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी झाला। जालन्यातल्या परतूर नगर परिषदेमध्ये भाजपच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रियांका राक्षे 9115 मतं मिळवून विजयी झाल्या। त्यामुळे भाजप आमदार बबनलाल लोणीकर यांनी परतूरमध्ये विजय मिळवला। या निवडणुकीमध्ये भाजपचे 6, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे 6, राष्ट्रवादीचे 5, काँग्रेसचे 3, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे 2 नगरसेवक निवडून आले। जालन्यातल्या भोकरदन नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या मिर्झा समरीन नगराध्यक्ष झाल्या। भोकरदनमध्ये भाजपचे 8, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे 9, शिवसेनेचा 1, काँग्रेसचे 2 नगरसेवक विजयी झाले। परभणी जिल्ह्यामध्ये महायुतीला घवघवीत यश मिळाले। 7 नगरपालिकांमध्ये भाजपनं 2, राष्ट्रवादीनं 2 आणि शिवसेनेनं 1 नगरपालिका जिंकली आहे। परभणीमध्ये लोकांनी महायुतीला पसंती दिल्याचं पाहायला मिळतंय।
परभणीच्या पूर्णा नगरपालिकेमध्ये आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या यशवंत सेना शहर आघाडीला विजय मिळालाय। 26 पैकी 15 जागा गुट्टे यांच्या यशवंत सेनेनं जिंकलेल्या आहेत। नंदुरबारमध्ये हवामानातल्या बदलामुळे पपई पिकावर परिणाम झालाय। रात्री कडाक्याची थंडी, दिवसा ऊन पडत असल्यामुळे पानं गळून पडतात आणि त्यामुळे पपईच्या उत्पादनावर याचा परिणाम होणार असल्यानं पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या बगडीमध्ये शेतातल्या उसाला आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती। आगीत 6 एकर उसासह शेतातल्या ठिबक सिंचनाचं साहित्य जळून खाक झालं। शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। राज्यात कडाक्याची थंडी कायम आहे। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्यानं घट होतीये। निफाडमध्ये पारा 5.5 अंशांवर गेलाय। रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या आणि विशिष्ट श्रेणीच्या रेल्वे भाड्यामध्ये वाढ होणार आहे। रेल्वे खर्च, महसूल याच्यामध्ये ताळमेळ साधण्यासाठी ही दरवाढ करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सेवा बजावलेल्या डॉक्टरांच्या मानधनाच्या थकीत 2.5 कोटींची मागणी करण्याचा प्रस्ताव देण्यात आलाय। 8 आठवड्यामध्ये याचिकाकर्त्यांना थकीत मानधन द्या असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलाय। नंदुरबार जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये मोबाईल टॉवर असून इंटरनेट सेवा मिळत नाहीये। त्यामुळे ग्रामीण भागामध्ये नागरिकांना शासनाच्या योजनेसाठी धडपड करावी लागते। यासाठी स्थिर इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येणार आहे। संभाजीनगरमध्ये आपलं सरकार सेवा केंद्रचालकाकडून दुप्पट सेवा शुल्क वसुली केली जात असल्याच्या तक्रारी दाखल झाल्यात। उत्पन्न, रहिवासी प्रमाणपत्रासाठी 69 रुपये दर असताना आपलं सरकार सेवा केंद्रचालक हा 200 रुपये आकारत आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयातल्या केंद्रात 90 रुपये, अन्य सर्व ठिकाणी 150 रुपयांपेक्षा अधिक शुल्क आकारलं जातं। पुण्याच्या खेड तालुक्यामध्ये टहोली आणि शेलपिंपळगाव परिसरामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानं छापे टाकले आणि अवैध मद्य विक्री उघडकीला आणली। या प्रकरणामध्ये 3 जणांना अटक करण्यात आली। या कारवाईमध्ये 22 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे।